विकास ठाकरे नागपूरचे उमेदवार मतदानासाठी पोहोचलेले आहेत। आपला मतदानाचा हक्क ते बजावणार आहेत। नितीन गडकरी यांच्या विरोधात त्यांची लढत पाहायला मिळते। मतदानाचा अधिकार बजावण्यापूर्वी त्यांनी आपल्या घरी पूजा अर्चा सुद्धा केली आणि विक्रमी मताधिक्याने आपण विजयी होऊ आणि काँग्रेस पक्षाला सुद्धा या निवडणुकीत मोठे यश मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। विकास ठाकरे मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी नागपूरमध्ये पोहोचलेले आहेत। नागपूर मतदारसंघातनं नितीन गडकरी हे अत्यंत तगडे उमेदवार मानले जात आहेत। नितीन गडकरींनी आजवर केलेल्या देशपातळीवरच्या आणि नागपूरमधल्या विकास कामांच्या आधारे त्यांनी मतदारांना मतं मागितली, आपला प्रचार केला। तर दुसरीकडे काँग्रेसकडनं उमेदवारी कोणाला द्यायची हा सुद्धा एक मोठा प्रश्न होता। बऱ्याच उमेदवारांनी ही उमेदवारी नाकारल्याचं सुद्धा कळलं, परंतु विकास ठाकरे जे सध्या विद्यमान आमदार आहेत त्यांना नागपूर लोकसभेची संधी दिली गेली आणि आपण गडकरींसमोर एक तगडं आव्हान निर्माण केलंय असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। रजत वशिष्ठ आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। रजत, विकास ठाकरेंनी मतदानाचा हक्क बजावलाय। हो नेमका थोड्या वेळापूर्वीच सुभाषनगर या ठिकाणी महानगरपालिकेच्या शाळेमध्ये विकास ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांचा मतदान होता आणि त्या ठिकाणी सहकुटुंब येऊन विकास ठाकरे यांनी सध्या बोलतायत। रजत, मी थोडंसं थांबवते त्यामुळे। मी मतदान केलं आहे आणि नागपुरातली जनता सुद्धा 7 वाजेपासून मतदानाला निघाली आहे। मतदानाचं पर्सेंटेज वाढेल असं मला वाटत आहे ऊन असताना सुद्धा, कारण की जनतेमध्ये उत्सुकता आहे। या सरकारच्या विरोधात मतदान करण्याची उत्सुकता प्रचारादरम्यान आम्हाला दिसली आणि सकाळपासून जो 1 तास झाला आहे तर मतदार केंद्रावरही ती उत्सुकता दिसत आहे। किती पर्सेंट मतदान होणार असं वाटतं? मला वाटते 55 ते 60% जवळ मतदान जायला पाहिजे। चला आता अजून काही नाही। तर मतदानाची टक्केवारी वाढण्याची आशा विकास ठाकरे यांनी व्यक्त केलेली आहे। विद्यमान सरकारच्या विरोधात रोष आहे आणि हाच रोष व्यक्त करण्यासाठी मतदार मोठ्या संख्येने आज मतदान करतील असं वक्तव्य विकास ठाकरेंनी केलंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।